श्री स्वामी समर्थ. दरवर्षी फाल्गुनीच्या पौर्णिमेच्या तिथीला होळी ही साजरी केली जाते. या दिवशी लोक पूजा करतात आणि काही ठिकाणी एकत्रितपणे होलिका दहन केली जाते. होळीची विधिवत पूजा केली जाते आणि होलिका दहनाला काही ठिकाणी सवत जाळणे, शिमगा देखील असं म्हटलं जातं. हा दिवस म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो आणि दुसऱ्या दिवशी होळीचा सण साजरा केला जातो. वर्षभर लोक होळीच्या सणाची वाट पाहतात. काही ठिकाणी होळीच्या महिनाभर अगोदर तयारी सुद्धा होते. हिंदू पंचांगानुसार होलिका दहन हे फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला केले जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते. यंदा होलिका दहन 24 मार्चला होणार असून दुसऱ्याच दिवशी म्हणजे 25 मार्चला धुलीवंदन असणार आहे. होलाष्टक म्हणजे 8 दिवसांपूर्वीच म्हणजे 17 मार्चपासून सुरू झालेला आहे. शास्त्रानुसार होलिका दहनाच्या काही प्रथा आणि परंपरा देखील आहेत. यंदा तर 100 वर्षांनंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाचा योग जुळून आलेला आहे. शास्त्रानुसार काही लोकांनी होळी पाहणं शुभ मानलं जात नाही. त्याचमुळे कोणत्या अशा या व्यक्ती आहेत त्याचीच माहिती आज आपण इथे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर सर्वात प्रथम ज्या व्यक्ती आहेत त्या आहेत नववधू. शास्त्रानुसार लग्नानंतर पहिल्यांदा सासरी आलेल्या नववधूने होलिका दहन पाहू नये. हे शुभ मानले जात नाही. असं म्हटलं जातं की यामुळे वैवाहिक जीवनात अनेक समस्या उद्भवू शकतात आणि एखाद्याला अनेक अडचणींना सामोरं सुद्धा जावं लागू शकतं. त्यामुळे नववधूंनी होलिका दहन शक्यतो पाहण्याचं टाळावं. त्याचबरोबर गर्भवती महिलांनी होलिका दहन पाहणं पूर्णपणे टाळायचं आहे. याशिवाय गर्भवती महिलांनी होळीला प्रदक्षिणा घालणं देखील अशुभ मानलं जातं. यामुळे दोष निर्माण होऊ शकतो आणि होणाऱ्या बाळावर अशुभ परिणाम देखील होऊ शकतो, ज्यामुळे त्याच्या भावी जीवनात अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे गर्भवती महिलांनी होलिका दहन बघणं पूर्णपणे टाळायचं आहे. आता नवजात बाळ. शास्त्रानुसार होलिका दहन नवजात बाळालाही दाखवू नये. असे केल्याने तुम्हाला तुमच्या बाळाला नकारात्मकतेचा सामना करावा लागू शकतो. नकारात्मक ऊर्जा ही बाळावर परिणाम करू शकते. असं म्हटलं जातं की होलिका दहनात प्रत्येकजण आपल्या नकारात्मकतेचा त्याग करण्यासाठी येत असतो. म्हणूनच होळीच्या जवळ म्हणजे होलिका दहन आपण जेव्हा करतो तेव्हा बाळाला जवळ तिथे नेऊ नये. तसंच सासू सुनेने एकत्र होळी पाहू नये. सासू आणि सुनेने कधी होलिका दहन एकत्र पाहू नये असं म्हटलं जातं. परस्पर मतभेद वाढू शकतात आणि नात्यात कटुता निर्माण होऊ शकते. घरामध्ये त्रास वाढण्याचीही शक्यता निर्माण होते. त्यामुळे एकत्रितपणे सासू आणि सुनेने होलिका दहन पाहणं पूर्णपणे टाळायचं आहे. तसंच एकच अपत्य असलेल्या पालकांनी सुद्धा होलिका दहन करणं किंवा पाहणं टाळायचं आहे. एकुलते एक अपत्य असलेल्या पालकांनी होलिका दहनाचा अग्नी पूर्णपणे पाहणे टाळायचा आहे. हे शुभ मानले जात नाही. घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी होलिका दहनाच्या परंपरेचं पालन जरूर करावं. आता ह्या सगळ्या गोष्टी शास्त्रानुसार आहेत. काहींना त्याच्यावर विश्वास आहे तर काहींना नाही. पण शास्त्रानुसार ही जी मान्यता आहे जर ती तुम्ही पाळली तर तुमच्यावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडणार नाही आणि काही अशुभ परिणाम देखील तुम्हाला त्यापासून होणारा त्रास तुम्हाला जाणवणार नाही. म्हणूनच यावर्षी होलिका दहनाच्या वेळेस या 5 व्यक्तींनी होलिका दहन बघणं पूर्णपणे टाळायचं आहे. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन माहितींसोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.